बौद्ध धर्म जे 92 साली तुम्ही स्वीकारला, तर बौद्ध धर्माचं जे आकर्षण आहे किंवा त्यातलं जे तत्व आहे, तुम्ही म्हणालात की काल तुम्ही सांगताना म्हणालात की स्त्रीवादाचं भारतीयीकरण करायचं झालं तर बौद्ध धर्माला तसा पर्याय तुम्हाला सापडला नाही. पण बौद्ध धर्माचा अजून एक अर्थ आहे, म्हणजे बरेच जगभरचे अनेक लोक लावतात, तो ऑकल्ट गूढवादी आहे. म्हणजे हिनयान पंथाचे लोक आहेत, तंत्र आहेत किंवा लामा आहेत किंवा स्वतःच्या आत्मिक मुक्तीसाठी साधना, जी बुद्धाने सांगितली की दुःख आहे, विपश्यना आहे किंवा निराशा ही स्थायी असल्यामुळे तिला ऍक्सेप्ट करणं आणि त्यातून स्वतः मुक्त होणं, हा अर्थ वगळून तुम्ही ते एक्स्ट्रोव्हर्ट कसे राहिलात? ह्याचा मोह तुम्हाला का नाही पडला? कोणत्याही संवेदनशील माणसाला याचा मोह पडू शकतो आणि संस्कृत वगैरे सारख्यांना आणखी पडू शकतो. ध्यान आहे, हे आहे, पण किंवा म्हणजे उत्तम उदाहरण सांगायचं अच्युतराव पटवर्धनांसारखे बाहेर काम करणार, म्हणजे सामाजिक चळवळीत काम करणारे कृष्णमूर्तींना भेटल्यावर ते बुद्ध पुरुष मानून ते आतमध्ये गेले. उलट म्हणजे त्यांनी आत्मिक मुक्तीचा मार्ग महत्वाचा मानला. तसा मोह तुम्हाला बुद्ध तत्वज्ञानाची जाण आल्यावर का नाही पडला? याचं कारण असं आहे की बुद्धांचं जे महत्वाचं वचन आहे ते असं आहे की चरथ भिक्कवे चारिकम बहुजन हिताय लोकानुकंपाय बहुजन सुखाय. हे शब्द मला त्याच्यातले आवडले सगळे. आणि मला असं वाटतं की मौन पाळणं, ध्यान, एकांत ठिकाणी जाणं ह्याच्यापेक्षा आज तुमच्या कार्यक्रमाचं जे नाव आहे त्या संवादाची जास्त गरज आहे. आणि माझं तर डोकं दुखायला लागतं. म्हणजे मी थोडा वेळ जरी असं काही ऑकल्ट तुम्ही ज्याला म्हणता असा गूढवादाचा विचार जरी केला तरी बीपी वाढून जातं. आणि मला अनेक ध्यान करणाऱ्यांनी हा अनुभव सांगितलाय की त्या ध्यानानंतर आमचं बीपी वाढल्यासारखं आम्हाला वाटतं. याचा अर्थच आहे की माणूस हा संवादासाठी जन्मलेला आहे, दुसऱ्याच्या जवळ जाण्यासाठी, त्याचं दुःख समजून घेण्यासाठी. आणि जेव्हा मला बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय चरथ भिक्कवे चारिकम, म्हणजे हे भिक्खू तू फिरत राहा, तुला बहुजनांचं हित करायचंय. हा बहुजन शब्द जो आहे ना राजू भैया, त्याला अपोजिट शब्द अभिजन आहे आपल्या देशात. आणि अभिजनांच्या संस्कृतीतून ही सगळी हे जन्माला आली आहे. अनुकरण प्रियता बहुजनांना, हो, अभिजनांनी करतात तसं आपण करावं, तसं आपण करत राहावं. तर असं का करायचं आपण? म्हणून धम्माचा अर्थ जो आहे तो, धम्म ही संकल्पनाच मुळात धर्मापेक्षा किंवा रिलिजनपेक्षा वेगळी अशी. आणि आपण जे म्हणालात तो जो तंत्रज्ञान किंवा वज्रयान किंवा महायान हा जो सगळा पंथ आहे, हा तुम्ही म्हणता तसं पर्वत शिखरावर जाऊन किंवा ह्याच्याकरता लोकांनी निर्माण केले. ते वेगवेगळ्या देशात गेला हा धर्म भारतातनं. पण माझ्या समोर जो बौद्ध धम्म आहे तो बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी इंटरप्रेट केलेला आहे. त्यामुळे बुद्ध अँड हिज धम्म मी अनेक वेळा वाचलं. आणि त्यामध्ये आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म ह्याच्या सगळ्याच्या कन्सेप्ट त्यांनी उलगडून दाखवलेल्या आहेत. त्या प्लस जुन्या संस्कृत वाङ्मयाचं मी काही वाचन केलं. त्याच्यातनं माझ्या हे लक्षात आलं की हा मार्गच नाही बुद्धांचा की तू एखाद्या गुहेत जाऊन बस, तिथे तू आहे. उलट बुद्धांनी स्वतःच्या शरीराला क्लेश देऊन जी तपश्चर्या केली ती त्यांनी बदलली. बुद्ध परिवर्तनशील होते आणि त्यामुळे ते त्या स्टेटिक याच्यात राहूच शकत नाही. बुद्धांच्या जवळ गेलेला माणूस तो नेहमी फिरणार, तो नेहमी बोलणार, तो नेहमी लोकांच्या जवळ जाणार. आणि जेव्हा मी ह्या स्त्रियांमध्ये वावरत होते तेव्हा श्रमजीवी किंवा कष्टकरी बायांच्या सबंध जीवनाला व्यापणारं जे दुःख आहे, मग ते बाई म्हणून आहे, कामगार म्हणून आहे, पुरुष प्रधान संस्कृतीतून गेलेली आणि जातीचं दुःख आहे. म्हणजे कामगार बायांमध्ये या सबंध वर्णव्यवस्थेत बाईला स्थान नाही, बाई अवर्ण आहे. आणि अवर्ण होण्याचं दुःख आज नाही तुमच्या लक्षात येणार, पण ज्या काळात धर्म ही फार प्रतिष्ठेची बाब होती त्या काळामध्ये ब्राह्मण प्रधान संस्कृतीमध्ये बाईला थाराच नाही या कुठे. तेव्हा या सगळ्या दुःखावर, आणि कोण श्रमजीवी होतं, कोण कष्टकरी होतं, कुणाला लोकांच्या घरी जाऊन धुणभांडी करावी लागतात, उच्चवर्णीयातल्या बाया फार कमी असतात. आज मला असं दिसतं की दलित, आदिवासी, मुस्लिम मोठ्या प्रमाणावर, भटक्या विमुक्त या सगळ्या लोकांच्या घरी सेवाभावाची कामं करायला जातात. या सेवा त्यांच्याकडून राबवून घेतल्या जातात, करून घेतल्या जातात. आणि एका परीने विकासाचा मार्ग पूर्ण बंद होतो. तेव्हा बुद्धाचा संबंध मी खालच्या माणसाच्या विकासाशी जोडते. आणि विकासाचं लोणी हे या शेवटच्या बाईच्या हातात ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपण म्हणू शकू की बुद्धांची समता समाजात कुठेतरी आली आहे. इथे म्हणजे तुम्ही असंघटित ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यात जे काम करतात त्याच्यावर येण्या अगोदर मला एक प्रश्न अगोदरचा विचारायचा. तुमच्या 92 साली जेव्हा तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारलात तेव्हा
एका हिंदू उच्चवर्णीय परंपरे, जरी तुम्ही तोपर्यंत नाकारत होता तरी त्या परंपरेचा भाग तुम्हाला मानायला आधार होता, कारण तुम्ही ते जाहीर रीतीने दुसरं काही स्वीकारलं नव्हतं. 92 साली जेव्हा तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा समाजाची, म्हणजे जर बुद्ध आपले अवतार आहेत एक 9वे आणि ते आपलेच आहेत, तर त्यांचं तत्वज्ञान स्वीकारलं जेव्हा तुम्ही, तेव्हा समाजाची प्रतिक्रिया काय होती? प्रतिक्रिया फार म्हणजे अतिशय आपण म्हणू त्यांना अशा भडकही होत्या, माइल्डही होत्या, काही माझ्या बाजूच्याही होत्या, अशा सगळ्या प्रकारच्या, पण खूप नाना प्रकारच्या शंका कुशंका, का केलं असावं असं वगैरे. पण त्याच्या मागची काय पण अध्ययनाची या बाईला काही जाणीव आहे किंवा असं परिवर्तन होऊ शकतं हे कोणाला. माझ्या मनात असं आलं की बहुतेक पुरोगामी चळवळीतल्या लोकांनी सुद्धा मला विरोध केला त्यावेळी. म्हणजे माझं म्हणणं हे असं की सनातन धर्म मानणारे ऑर्थोडॉक्स विचारांच्यांनी विरोध केला ना, त्याचा तो एक्सपेक्टेड कॉर्नर होता की जिथून तुम्हाला विरोध होणं अपेक्षित होतं. पण काही अनपेक्षित ठिकाणांहून मला जेव्हा विरोध झाला की आर्ग्युमेंट असं होतं त्यांचं की आम्ही तर केव्हाच धर्मापलीकडे गेलेलो आहोत, आम्ही धर्म मानत नाही, आम्ही स्वतःला फक्त माणूस मानतो. माझं ह्याच्यावर म्हणणं असं आहे की मी मुस्लिम नाही, मी हिंदूही नाही, मी ख्रिश्चनही नाही, हे तितकंच भोंगळ आहे म्हणणं जेवढं सर्वधर्म समभावाला आपण जितकं भोंगळ समजतो तेवढंच करून ठेवलेलं आहे म्हणजे भोंगळ. हा. तर तसं बोलणाऱ्यांच्या याच्यातली मला एक लक्षात यायची की हाही कुठेतरी डिफेन्स आहे, हा एक डिफेन्स मेकॅनिझम आहे त्यांचा. आणि मला सांगा की छुपा अजेंडा म्हणत उघड अजेंडा राबवणारे लोक आम्ही अमुक आहोत आणि गर्वानी तमुक आहोत म्हणू शकतात. त्यामुळे मला असं वाटलं की ते झिडकारणं सुद्धा तितकंच जाहीर रीतीने आवश्यक आहे. मी करू शकले असते की माझ्या पुरता स्वीकार करून मी आजपासून बौद्ध आहे म्हणणं. तो सगळा एक ग्रॅज्युअल प्रवास आहे. म्हणजे 87 पासून तर 92 पर्यंत मला आंबेडकरी समाजाने खूप चांगली साथ दिली, स्वागत केलं माझं. मला पुस्तकं मिळालीत वाचायला, अनेक संदर्भ मिळाले, बाबासाहेबांच्या जवळ जाता आलं, महात्मा फुलेंची आणखी मी जास्त डोळसपणे सार्वजनिक सत्यधर्माचं वाचन केलं. आणि धर्म हा वारसा नाही आहे, धर्म हा काही आईबापाच्या म्हणजे कडून आपल्याला किंवा आईच्या पोटात मिळालेली गोष्ट नाही आहे, तो बदलता आला आपण आपला ठरवू शकलो पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट राजूभैया अशी आहे की बाईला धर्म स्वीकारण्याचाही अधिकार नव्हता ब्राह्मणी सवय आणि नाकारण्याचाही नव्हता. त्यामुळे हे तर आपण जाहीरपणे केलं पाहिजे असं तुमच्या मनाने. धर्मशास्त्रामध्ये बाईला तुम्ही स्थानच दिलेलं नाहीये, तिला स्वतंत्रपणे काहीच नव्हतं. नो धर्म, पतीचा धर्म, पतीच्या आधी पित्याचा धर्म, तो तिला चिकटायचा. तेव्हा यामध्ये एक ऐतरेय आरण्यक ज्यांनी लिहिलेलं आहे, तो जो ऐतरेय ऋषी आहे तो इतरा नावाच्या बाईचा मुलगा आहे. तेव्हा अशी आईची नावं घेण्याची पद्धत फार कमी दिसते. काही थोड्या ठिकाणी आपल्याला मॅट्रिआर्क किंवा ज्याला आपण मातृप्रधान तसा आहे, बाकी सगळीकडे तो सत्यकाम जाबाल जसं म्हणतो तसं पूर्णपणे जी परंपरा आहे ती पितृप्रधान ह्याची आहे. तेव्हा या संबंध धर्मशास्त्राचाही मी अभ्यास केलेला होता. मनुस्मृतीला नावं ठेवत किंवा त्यातले दोष दाखवत का असे ना, आपण अभ्यास तर झालाच मनुस्मृतीचा. जयपूरला गेलो मनू पुतळा हटाव म्हणून. तर एकीकडे ऍक्शन, कारण मलाही विद्वान किंवा विचारवंत म्हणण्यापेक्षा एक ऍक्टिव्हिस्ट म्हणून घेणं केव्हाही आवडतं, पण जे व्यवहारात आपण वागतोय त्याला तत्वाचा आधार पाहिजे, म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार मी केला. रूपाताई, पुढे जाण्या अगोदर एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. या सगळ्या ज्या उलथापालती आहेत, म्हणजे सामाजिक आणि तुम्ही असंघटित मोलकरणींचं संघटना स्थापन केली, ती कशी केली विचारण्या अगोदर एक छोटा प्रश्न विचारतो. तुम्ही गुलाबराव महाराजांच्या रचनाविषयी पेपर वायमार प्रजासत्ताक म्हणजे जर्मनीत वाचला होता संस्कृतमध्ये, ते नेमकं काय होतं? म्हणजे त्याच्यावर पुस्तकही आहे मला. हो, पुस्तक लिहिलं मी, गाणं सोपान. हे 1982 मध्ये मी माझं ते पुस्तक प्रसिद्ध झालं. याचं कारण असं की मी गाणं म्हणत होते त्या काळात, आणि म्हणजे ज्याला शास्त्रीय संगीत म्हणतात ते, आणि त्यामुळे एक आवड होती मनातून गाण्याची. आणि मग एक लक्षात आलं की विश्रब्द शारदा मी वाचत होते. विश्रब्द शारदेच्या अंकामध्ये पंडित विष्णू नारायण भातखंडे आणि आमचे गुलाबराव महाराज, चांदूर बाजार जे विदर्भात आहे त्याच्याजवळ माधान नावाचं गाव आहे, त्या माधान गावात जन्माला आलेला हा जन्मांध माणूस, आणि त्याला इच्छा होती की लक्ष संगीत नावाचं जे पुस्तक आलेलं आहे बाजारात तेव्हा, संस्कृतात लिहिलेलं संगीतशास्त्रावरचं पुस्तक, संस्कृत अतिशय सुंदर त्या लक्ष संगीतात, ते कोणी लिहिलं.
कारण ते चतुर पंडित नावानी भातखंडेंनी लिहिलं होतं. तर यांनी वारंवार हे भातखंडेंना पत्र लिहायचे आणि भातखंडे त्यांना उत्तर टाळत होते. मला नाही सांगायचं ते कोणी लिहिलं किंवा तुम्हाला काय करायचंय त्याच्या लेखकाशी वगैरे. मग यांनी म्हटलं की लक्षसंगीत काय उदरातूनही काढिले, म्हणून त्यांनी असा विचार केला की मीच स्वतः आता संगीतावर पुस्तक लिहितो. आणि माझ्याही लक्षात आलं की मराठीत ओवी मिश्रित म्हणजे ओवीबद्ध आणि संस्कृत मिश्रित असं गुलाबराव महाराजांनी मृत्यूपूर्वी केवळ 9 की 10 महिन्यापूर्वी, त्यांनी 1915 मध्ये ते वारले, हे पुस्तक 1915 लिहिलेलं आहे त्यांनी. आणि म्हणून माझं लक्ष केवळ त्यांच्या भक्तिमार्गात मी कुणीही नव्हते किंवा त्यांच्या संप्रदायाचा तर माझ्या दुरान्वयाने काही संबंध नव्हता, पण केवळ संगीताचं प्रेम म्हणून मी गुलाबराव महाराजांच्या मग निवडक चाली शोधून काढल्या. त्यांच्या दडंगी लावणी आणि ढाका आणि स्त्रीगीतं आणि रुक्मिणी प्रणय पत्रिका वगैरे अशी सगळी मी काढली, त्याला चाली लावल्या. आणि INT आपले इंडियन नॅशनल थिएटरने पंढरपूरला एक भक्ती संगीत महोत्सव घेतला होता. अशोकजी परांजपेंनी तो आयोजित केला होता. त्याच्यात मी हे 1.5 तासाचा कार्यक्रम सादर केला. तर असा माझा संबंध आहे. संप्रदायाशी माझा काही संबंध नाही आहे, पण गाणं सोपानमुळे मला त्यांच्याविषयी कौतुक वाटलं की एक बहुजन समाजातला माणूस आणि संस्कृत वाचतो, संस्कृत डोळे नसताना वाचतो, त्याच्यावर लिहितो, रचना करतो आणि एवढा आसून करतो. म्हणजे खूप मनापासून. 32व्या वर्षी वारले ते, पण 32 वर्षापर्यंत त्यांनी फार मोठी ग्रंथ संपदा निर्माण केली. आता तुमचं जे असंघटित क्षेत्रामध्ये काम आहे, किती वेगवेगळे आयुष्याचे तुमचे पदर आहेत. मला मोलकर्णींची संघटना म्हणजे जी तशी सशक्त संघटना आहे नागपूरमध्ये, लढाऊ पण आहे. त्यांनी मंत्रालयावर धडक मोर्चा आणला होता, त्याच्यानंतर मंत्रालयाचे दरवाजे बऱ्याच लोकांना नंतरच्या बंद झाले बाहेर. तर मला सांगा की ही संघटना बांधण्याचं कसं काय आलं, मोलकर्णींची संघटना? जेव्हा हुंडा विरोधी आणि स्त्री अत्याचार विरोधी आम्ही कार्यक्रम घेत होतो आणि निदर्शनं करत होतो लग्नांच्या मंडपासमोर वगैरे, ते सगळं करत असताना माझ्या एक लक्षात आलं की हा पुन्हा सगळ्या मध्यम वर्गापुरता आपला हे होतोय. आणि ह्यामध्ये जी कष्टकरी बाई आहे तिच्याकडे माझं लक्ष असायचं. आमच्या घरी एक लक्ष्मी नावाची बाई यायची आणि ती फार भीषण परिस्थितीमध्ये मरण पावली. भिकारी म्हणून तिला मरावं लागलं. आणि हे दुःख माझ्या मनात सतत डाचत असायचं की ह्या बायांचं पुढे काय, यांच्या हातापायात शक्ती आहे तर ह्या करतील, पण या आजही गुलाम आहेत. म्हणजे ते कॉम्रेड्स ऑफ चेन जसं म्हणतात तसे ते आजही आहेत. आणि म्हणून या बाईला आपण, हिला कुठलीही ट्रेड युनियन आपलंसं मानत नाही, सगळे संघटित कामगारांचेच तेव्हा लढे उभे राहायचे. तेव्हा असंघटित क्षेत्राकडे आपण वळलं पाहिजे असं मला वाटलं आणि मी ही संघटना 1980 मध्ये उत्स्फूर्त एक मोर्चा निघाला आणि कलेक्टरच्या कचेरीवर आम्ही गेलो की आम्हाला वार्षिक पगार वाढ पाहिजे, आम्हाला आठवड्याची रजा पाहिजे, ह्या अगदी पहिल्या मागण्या होत्या बेसिक. आणि आम्ही पत्रपरिषद घेतली. म्हणजे नागपूरच्या टिळक पत्रकार भवनात घरकामगार बाई कधीच शिरली नव्हती तोपर्यंत, ती त्या दिवशी पहिल्यांदा आली. असं करत करत त्यांचा वावर आम्ही लोकांमध्ये वाढवला आणि आज त्यांना 6000 महिलांना आम्ही ओळखपत्र दिलेली आहेत. त्याच्यावर त्यांचा एक सुरेख रंगीत फोटो, तिचं नाव, कारण माझ्या तिला आयडेंटिटी, ते आयडेंटिटी कार्डच आहे तिचं. ती मस्त ते घेऊन जाते पोलीस ठाण्यात आजकाल. ती जाते, हे माझं BPL कार्ड आहे म्हणते. म्हणजे त्यांना BPL कार्डही, BPLच्याही आपल्याला माहिती आहे फार विचित्र निकष ठरवले आहेत. त्यामुळे ही दारिद्र्य रेषेखालची बाई असून सुद्धा हिला BPL कार्ड मिळालं नाही तर ती चक्क विदर्भ मोलकरीण संघटनेचं कार्ड दाखवते, चांगले सबसिडाइज्ड रेट्स मध्ये उपचार वगैरे करून बाहेर येते हॉस्पिटलमधून, पोलिसांना धमकावते. म्हणजे तिची एक बार्गेनिंग ज्याला म्हणतो आपण, सौदा शक्ती नव्हती या कामगारांमध्ये. असंघटित कामगारांचं सगळ्यात मोठं दुःख आहे की त्यांच्यात सौदा शक्ती नाही. पण मला सांगा की तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा अशा संघटना आपली एकत्र बांधणं, आपण एकत्र येणं, ही कल्पना त्यांच्यामध्ये रुजवणं तुम्हाला सहज शक्य झालं? सहज नाही झालं, त्याच्याकरता पुष्कळ मेहनत लागली. आज 98 नंतर कुठे आम्ही मेंबरशिप ही त्याची अशी कार्ड वाईज केलेली आहे. तोपर्यंत काम सगळं अनौपचारिक पद्धतीने चाललेलं होतं, कुणाची मदत नाही, काही नाही. आणि त्याही बाईला हे नवल होतं. आणि घरमालकिणी ज्या आहेत, ज्यांना मालक म्हणायला मला आवडत नाही, त्यांना आम्ही नियोक्ते म्हणतो. म्हटलं ते काही तुमच्या जन्माचे मालक नाही या, तुम्ही एक अर्धा तास आपले श्रम विकतात इथे, ते तुमच्या श्रमाची कितीदा चोरी करतात, तेच चोर आहेत, पण तुम्ही त्यांना मालक म्हणू नका ह्याच्या पुढे. मी तर मिसेस देशपांडे, मिसेस वगैरे कुलकर्णी असं म्हणा त्यांना, ते यायची आहे ती संस्कृती अजून. पण तेव्हा त्या काळामध्ये प्रचंड टीका झाली माझ्यावर. होळीचा जो अंक निघतो ना स्पेशल, त्याच्यामध्ये आमची चित्र
मग या रुपाबाई विचारतायत की बाई तुला आज कोका कोला देऊ की आज तुझी कॉफी प्यायची इच्छा आहे, थोड्या वेळ बस पंख्यामध्ये, कोचावर बस, छान थोडा वारा घे, मग लागो कामाला वगैरे अशा तऱ्हेच्या मग कथा लिहून यायला लागल्या. म्हणजे उपहासातून तुम्हाला शरसंधान एका वर्तमानपत्राला काहीतरी 150 पत्र आली माझ्या विरोधात. या बाईला उद्योग नाही, काही मागे पुढे काही संसार, कारण पत्र लिहिणारा वर्ग जो आहे तो नोकरीला ठेवणाऱ्या, त्याच्यामध्ये अपर मध्यम वर्ग किंवा मोलकरणी काय बिचाऱ्या पत्र नाही लिहू शकत. त्यांना आवडलं पण त्या लिहू नाही शकल्या. पण विरोधी लोकांनी भरपूर तेव्हा प्रचार झाला त्याचा. आणि यांना काही उद्योग नाही म्हणून हे असे घर उद्ध्वस्त करता. एका कामगार मंत्र्याची बाईच माझ्या अंगावर धावून आली, नो आणखी काय पाहिजे आता, की तू आमच्या गृहिणींची घरं उद्ध्वस्त करते. मी म्हंटल घरात घरकाम करायला येणारी बाई गृहिणी नाही आहे म्हटलं, तिचं कशी का असे ना झोपडी हेच तिचं गृह आहे आणि त्याची ती स्वामिनी आहे म्हटलं. मग ते खूपच वाद वाढायला लागला. तेव्हा मग ते कामगार मंत्री मध्ये पडले आणि त्यांची बायको आणि मी अशी जी हे होते ते त्यांनी थांबवला तो वाद. इतका प्रचंड हित संबंध दुखावले गेलेत. आपण पुढे जाण्या अगोदर एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. मला सांगा की मोलकर्णींचं जे संघटन तुम्ही उभं केलं त्यांचा मुळात काय मिळालं की त्यांना एक डिग्निटी, प्रतिष्ठा आणि सुरक्षितता लाभेल असं तुम्हाला वाटतं? आणि ते रास्त होईल का? म्हणजे कशा अर्थाने ते देणं शक्य आहे का? आपण म्हणजे सगळेच जे त्या पक्षाकडून प्रश्न विचारले जातात तेच मी ते विचारले तुम्ही. एक असं आहे की हा सगळा सेवक वर्ग होता तोपर्यंत, म्हणजे सर्वंट्स म्हणायचे लोक त्यांना. आम्ही पहिली मागणी ही केली की या बाईला जर समाजात प्रतिष्ठा हवी असेल तर तिला आधी वर्कर समजा, म्हणून आधी ती कामगार, आम्ही तिला घरकामगार म्हणायला सुरुवात केली. घरकामगारांची ही संघटना काय मागते मागून मागून शेवटी, कारण ते शेवटी मर्जीचा प्रश्न आहे. घासाघीस होते, कापले जातात पैसे, हे सगळं. ही एक आहे की वर्किंग क्लास स्वतः वर्किंग असून सुद्धा त्यांना ही शरीर कष्टाची कामं करणाऱ्या लोकांविषयी आस्था नाही, हे लक्षात आलं. म्हणून जे फायदे ह्या सुरक्षित कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना मिळतात ते यांना का मिळू नयेत? माझं म्हणणं असं आहे की थोडं कॉन्ट्रीब्यूट नियोक्ते करतील, थोडं कॉन्ट्रीब्यूट ती बाई करेल स्वतः आणि थोडं कॉन्ट्रीब्यूट शासन करेल, असं ट्रायपार्टाईट आमची स्कीम आहे ती. आणि त्याच्यातनं त्यांचा ज्याला आम्ही त्याला सहभागी प्रॉव्हिडंट फंड म्हणतो तो तयार होऊ शकतो. काही कठीण नाही आहे त्याच्यात. थोडासा जर विचार चांगल्या पद्धतीने केला. आणि ही स्कीम मी महाराष्ट्र सरकारला दिली. मग काय झालं? महाराष्ट्र सरकारने बैठकीवर बैठकी घेतल्या. मी तर आजपर्यंत जवळपास 8 कामगार मंत्री तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत, बदललेले. तर मला इथे नाव हुसेन दलवाईंचं आदराने घ्यावंसं वाटतं की त्यांनी पहिल्या प्रथम शासकीय पातळीवर आचारसंहिता जाहीर केली. काय ज्याला आपण म्हणतो की कोड ऑफ कंडक्ट, डूज अँड डोंट्स. हा, पण ते कसं आहे की तुम्ही शेजाऱ्यांनो आपसात भांडू नका, चांगले राहा, एकमेकांच्या अंगावर धाव जाऊ नका, म्हणजे दंडुकाचे प्रावधान नाही. म्हणजे त्याला पिनलाइज ज्याला आपण करता येईल अशी काही नाही. त्याला कायद्यात म्हणजे चांगल्या इच्छा आहेत, फक्त त्या सदिच्छा आहेत त्या सगळ्या. म्हणून आम्ही म्हटलं की आम्हाला याच्यामध्ये थोडंसं कायद्याची एक स्ट्रिक्टनेस पाहिजे, हे पाहिजे. म्हणून तुम्ही आधी आमच्या करता बोर्ड स्थापन करा. म्हणून पहिली मागणी आहे घरकामगार बोर्डाची. तो मान्य झालाय. आता जुलै महिन्यात मी पुन्हा उपोषणाला बसले. याचा अर्थ आपल्याला सहज ध्यानात येईल की दिरंगाई होते खूप मोठ्या प्रमाणावर. खूप जणांचे हितसंबंध. तुमच्या मुंबईमध्ये त्यांनी म्हणे नाना नानी पार्क स्थापन केला, तेव्हा तिथे ते मंत्री महोदय असं बोलल्याचं मला कळलं की बा मोठ्या प्रमाणावर आज म्हाताऱ्या लोकांच्या हत्या होतात मुंबईत, ते सगळे घरकामगारच त्या हत्या करतात. त्यामुळे म्हणजे हे तिथे बोलायची काही गरज नव्हती नाना नानी पार्कच्या उद्घाटनात, पण त्यांनी खूप शिव्या दिल्या वर्किंग या कष्टकरी वर्गाला तिथे. तेव्हा हे लक्षात येत आहे मला की विरोधकांचे मला नवे नवे चेहरे आता दिसायला लागले आहेत. त्यामुळे हा लढा आम्हाला पुष्कळ वाढवावा लागणार आहे. आणि सगळेच्या सगळे फायदे म्हणजे काही मालक वर्ग आताही देऊ शकतोय की आपल्याला जर रविवारची सुट्टी लागते तर त्या बाईला मिळाली पाहिजे. हा, पण मग ते काय करतात, रविवारचं काम 2 बालट्या धुणं साठवून ठेवून देतात किंवा 2 दिवसाची भांडी. असं नाही करायचं म्हटलं. म्हणजे तुम्ही किंवा मग ती बाई जर त्या दिवशी कामाला आली तर तिला तुम्ही एक्स्ट्रा हे द्या. कारण काय आहे की कितीही जरी तुम्ही तरी तो तुलनाच होऊ शकत नाही प्रस्थापितांची
आणि या वर्गाची कुठेही तुलना नाही होऊ शकत आहे. आज तुम्ही जर त्या बाईच्या घरी गेलात तर ती पटकन ग्लास मागे करते, असा जा घेऊन ये जो, पटकन 1-2 रुपयाचं दूध घेऊन ये जो, ताई आल्या आहेत आपल्या घरी, आणि मग ती तिच्या घरी चहा बनतो. आपल्या घरी आहे का असं वातावरण? मी नेहमी म्हणते की तुम्ही आपल्या सगळ्या सुखसोयींची त्या बाईशी थोडी तुलना करा. सारखं नुसतं तू मी करू नका की आम्ही असंच का आणि त्यांनी करायचं, थोडं काही मागितलं तर लगेच आपली मोठी सुख तोडून नेतात तोडून- अशा आरडाओरडा असं नाही ना. करणारे. आपण साडी घ्यायला दुकानात गेलो तर तो आपल्याला 400-400 रुपयांनी बनवत असतो दुकानदार, पण तिथे आपण घासाघीस करत नाही. आणि इथे मात्र तिचा 2 रुपये पण रोज त्याची आणि हे- संस्कृती आहे ना, बलवानाच्या पायावर लोळण घेणे आणि दुर्बलाला लाथ मारणे, ह्या ही संस्कृतीचा हा भाग संस्कृतीचा आहे. तो एक हे आहे. आणि श्रमजीवींची अप्रतिष्ठा, श्रमिकांची अप्रतिष्ठा, हे सगळं या संबंध चातुर्वर्ण व्यवस्थेचं एक हे आहे, काय म्हणू आपण त्याला, फार मोठं महत्वाचं अंग आहे. म्हणजे अतिशय वाईट अंग आहे. माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही जितके बसून खाल, जितके तुम्ही आयदी असाल, तेवढी तुमची प्रतिष्ठा जास्त. सरंजामदारी त्याच्यात. सरंजाम. पण तुम्हाला मी रुपाताई विचारतो की हा सगळा जो बंडखोरीचा तुमचा प्रवास आहे सगळ्या पातळ्यांवर, म्हणजे इथे असंघटित कामगारांचा असो, महिला असो, स्त्रीवाद असो, आंबेडकरी चळवळ असो, तिथे हिंदू धर्म आणि बुद्ध तत्वज्ञान असो, किंवा संस्कृत पंडिता असून संस्कृत बद्दल जी मूळ मतं भाषा आहेत नाही तुमची, म्हणणं. ही सगळा जो बंडखोरी आहे, संपूर्ण समाजाचा जो प्रवास आहे हो. तो तुम्ही जे म्हणता आहात त्या रेषेत होताना दिसत नाही. हो. संपूर्ण समाजाला जे हवं आहे ते वेगळ्या प्रकारचं दिसतं. म्हणजे आता आपण थेट बोलायचं झालं तर लोकशाही प्रधान देश आहे आणि लोक हे सार्वभौम आहेत. जी सर्वात उत्कृष्ट अवस्था आताच्या मानवाला माहित असलेली सर्वात उत्कृष्ट व्यवस्था जर कोणती असेल तर लोकशाही आहे. तर त्या संदर्भात सुद्धा विचार केला तर लोकांची जी मतं व्यक्त होतात, ती व्यक्त होण्याची मतं कोणकोणत्या सामाजिक अर्थाने असो, राजकीय अर्थाने असो, तुम्ही म्हणता त्याला अनुकूल दिसत नाही. ह्याचा तुम्ही स्वीकार कसा करता? हे म्हणजे याच्याकडे पाहता कसं? हो, हे एक चित्र दिसतंय की हितसंबंध दुखावले गेले की तो वर्ग असा भडकून उठतो आणि क्रांतिकारक बदल समाजात होऊ नयेत याच्याकरता व्यवस्था करून ठेवतात ते, मग ती कुठल्याही क्षेत्रातली असो. पण माझ्याही लक्षात आलं की आम्ही किंवा माझ्यासारखे जे अनेक खूप कामं करतायत, म्हणजे माझ्यापेक्षाही खूप जास्त तीव्र लढे उभारणारे लोक आहेत आज काम करतायत, तर तेही जर नसते तर काय राहिलं असतं. म्हणून मला असं वाटतं की आपण आपले योगदान हे देतच राहावं लागणार. आज जसं आपण बघतो की ज्या जातींना मंडल आयोगाच्या वेळी इतक्या हजारो जातींची नावं पहिल्यांदा आपल्या समोर आली, त्यांच्या अस्मिता जाग्या झाल्या की नाही, हे लढे कालांतराने अधिक तीव्र होते. आणि आज ज्या पद्धतीने तरुण वर्ग बेरोजगारीच्या, ह्या सगळ्या जातीय विषमतेच्या आणि ह्याने जो पिडलेला आहे ना, तो जास्त दिवस सहन नाही करणार आहे. आणि मला नाही वाटत की ही जी वाटते आपल्याला की चांगली आलबेल परिस्थिती, फील गुड म्हणायचं, ती अजिबात म्हणजे वर्स्ट आहे ही परिस्थिती. आणि या संबंध याच्यामध्ये हे काम करतच राहिलं पाहिजे असं मला. निराशा येते ना, तुम्ही म्हणता तसं, की आपण इतकं करून सुद्धा शाळेत शेवटी ज्यांना SC विद्यार्थी असतील त्यांना निळ्या चड्ड्या देणं घालायला आणि बाकीच्यांना इतर सवर्णांना वेगळे गणवेश देणं, हे झालंय ना आपल्या इथे. म्हणजे ही किती खोलवर ते अंग नुसतं म्हणजे खरचटलं तरी जातीयता बाहेर येते. तेव्हा याच्या विरोधामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये थोडी आवक कमी आहे, पण माझं असं म्हणणं आहे की काही राजकीय पक्षांमध्ये ह्या दृष्टीने ज्या जातींना निकृष्ट ठरवून टाकलेलं होतं त्यांच्या अस्मिता जाग्या होऊन ते वर्ग बोलायला लागलेले आहेत. हा फार मला त्या दृष्टीने तुम्हाला तेवढाच आशावादी चांगला संकेत वाटतो. रुपाताई, तुम्ही इथे आलात आणि हे 2 दिवस तुमच्या विविध क्षेत्रातल्या ह्या ज्या मुसाफिरी आहे, बंडखोरी आहे, त्याचं दर्शन आम्हाला घडवलं, त्याबद्दल ETVच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटलाय संबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे आजचं संवादचं पत्र मंगला साने, पुणे सातारा रोड, पुणेहून पाठवलेलं आहे. ETV वरील संवाद ऐकणं, पाहणं या गोष्टीला व्रतासारखं महत्त्व आलंय. आज काल कोण करतं व्रत, पण असं काही नित्यनेमाने ऐकणं हे आधुनिक व्रतच. आपण हे पत्र पाठवलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. पाहायला विसरू नका रोज सकाळी 8 वाजता आणि रात्री 12 वाजता संवाद, फक्त ETV मराठीवर. नमस्कार.